नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू पेरणी करायचा जर आपण निर्णय घेतला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। लक्ष देऊन छोट्या छोट्या गोष्टींवर मी छोट्या छोट्या पॉइंट्सला मी इथे निवडून काढलेलं आहे। तर ते व्यवस्थित जर फॉलो केले तर निश्चित आपल्याला चांगले उत्पादन इथून गव्हाच्या पिकामधून निघू शकते। मुद्दे मी इथे आपल्यासोबत सांगू इच्छितो मित्रांनो। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे असा की जमिनीची मशागत। गहू या पिकाला जमिनीची मशागत एकदम चांगली खोल अशी मशागत करून घेतलेली सर्वात चांगली आहे मित्रांनो। खोल मशागत आपण आपल्या जमिनीची करून घ्यावी। दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा की मित्रांनो, क्रॉप रोटेशन। सतत एकच ठिकाणी जर आपण वारंवार गहू लावत असाल, मागील वर्षी पण त्याच ठिकाणी गहू लावला आहे आणि या वर्षी सुद्धा त्याच ठिकाणी गहू लावला आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये आपण क्रॉप रोटेशन फॉलो करायला पाहिजे। जर सतत 2 वर्ष जर एकाच ठिकाणी गहू लावत असाल तर तिसऱ्या वर्षी आपण दुसरं क्रॉप त्या ठिकाणी चूज करून त्याची लागवड करायला पाहिजे। की क्रॉप रोटेशन मध्ये आपण जर पेरणी करत राहिलो तर आपल्याला उत्पादन मध्ये चांगल्या प्रकारे फरक दिसून पडते। आणि विशेष म्हणजे ज्या लोकांच्या जमिनीमध्ये हलकीशी रेती असते, म्हणजे शेत जमिनीमध्ये हलकीशी रेताळ अशी जमीन असेल, तर त्या ठिकाणी त्या लोकांनी प्रत्येक वर्षी क्रॉप रोटेशन म्हणजे एक वर्षी गहू एक वर्ष दुसरं पीक अशा प्रकारे त्यांनी पेरणी करायला पाहिजे। नंबर 3 म्हणजे मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला आपल्या गव्हाची पेरणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला चांगले उत्पादन आपल्या गव्हाच्या पिकामधून काढता येणार। नंबर 4 बेसल डोस खत व्यवस्थापन। मित्रांनो, बेसल डोस मध्ये आपल्याला डीएपी खताचा वापर करायचा आहे। आणि डीएपी जर आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर टीएसपी आपण त्या जागेवर वापरू शकतो। टीएसपी मध्ये आणि डीएपी मध्ये दोन्ही खतांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण सारख्या प्रमाणात इथे दिसून पडत आहे मित्रांनो। त्याच्यामुळे आपण डीएपी ला चांगला अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून टीएसपीचा वापर गहू पिकासाठी करू शकतो। याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे, तर याच्यासोबत आपल्याला एकरी 1 बॅग डीएपी किंवा टीएसपी, त्यानंतर एकरी 1 बॅग आपल्याला पोटॅश घ्यायचा आहे आणि आपल्याला अवेलेबल असेल तर युरिया यामध्ये वापरून घ्यायचा आहे। आणि युरिया ऑप्शनल आहे, जर आपल्याला युरिया अवेलेबल झाला तर युरिया टाका, नाहीतर नंतर आपल्याला जेव्हा अवेलेबल होणार तेव्हा आपण आपल्या गहू पिकाला युरिया मधातही देऊ शकतो। ठीक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण ग्रॅन्युअल पद्धतीचे काही खते याच्यामध्ये वापरू शकता। मी तर आपल्याला तापी बायो फर्टिलायझर कंपनीचं बेसल किट येते ते वापरायला सांगणार। त्याचे अत्यंत चांगले असे रिझल्ट आपल्याला गहू पिकांमध्ये दिसून पडत आहे। या सगळ्या खतांचं एकत्र मिश्रण करून आपण आपल्या शेतामध्ये गव्हाच्या पेरणी अगोदर टाकून द्यायचं आहे आणि नंतर आपण गव्हाची पेरणी करून घ्यायची आहे। मुद्दा नंबर 5 मित्रांनो, व्हेरायटी। मित्रांनो, व्हेरायटी बद्दल बोलायचं तर असं की आपण इथून पुढे 2-3 व्हिडिओ हे गव्हाच्या वेगवेगळ्या चांगल्या अशा व्हेरायटी बद्दलच बनवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका व्हेरायटी बद्दल हा व्हिडिओ बोलू, व्हेरायटी बद्दल बोलूया, पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हेरायटी बद्दल बोलूया। ठीक आहे। तर आज आपण बोलूया मागच्या वर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी बद्दल। श्रीरामा कंपनीची सुपर 5 SR05 या व्हेरायटीची निवड करून मित्रांनो, मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी चांगले असे उत्पादन आपल्या शेतामधून काढले आहे। आपणही या व्हेरायटीची निवड आपल्या शेतामध्ये चांगल्या उत्पादनासाठी करू शकता। या व्हेरायटीचे कॅरेक्टरिस्टिक बद्दल बोलायचं तर मित्रांनो, याचं झाड जास्त उंच जात नाही। उंच नाही गेल्यामुळे काय होते की आपल्याला जे वातावरणामध्ये अचानकपणे चेंजेस होतात, जास्त वेगाने हवा चालतात, तर त्या टाइमला जे गव्हाच्या पिकाचं नुकसान होतो। तर जास्त उंच झाड नसल्यामुळे तो नुकसान या व्हेरायटीमध्ये फारसं असं जाणवत नाही। त्यानंतर या व्हेरायटीमध्ये मित्रांनो, या व्हेरायटीला फुटवे जास्त येतात। पुढे या व्हेरायटी बद्दल बोलावं तर या व्हेरायटीची जी उंबी आहे ते उंबीची लेंथ आहे ते चांगलीच मोठी अशी उंबी आहे। आणि या व्हेरायटीचा जो गहू आहे तो गहू मित्रांनो चांगला चमकदार आणि ठोकळ असा गहू आहे आणि खायला पण चविष्ट आहे, गोड आहे। ठीक आहे।
या व्हेरायटीमध्ये बऱ्याच प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती ही चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येते आणि या व्हेरायटीला जर आपण मार्केटच्या दुसऱ्या व्हेरायटी सोबत तुलना करतो तर या व्हेरायटीमध्ये मार्केटच्या बाकी व्हेरायटींपेक्षा ग्रीनरी भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येणार। आता आपण जाणून घेऊया पेरणी करत असताना एका एकर मध्ये किती प्रमाणात बियाणं वापरायला पाहिजे। मित्रांनो, जर आपण अर्ली पेरणी करत असाल 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत या पिरियड मध्ये जर पेरणी करत असाल तर मित्रांनो आपल्याला 40 किलो प्रति एकर प्रमाणे या बियाण्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये पेरणी करायला पाहिजे। आणि जर आपण थोडंसं लेट होत असाल काही कारणास्तव पेरणीमध्ये तर आपल्याला 40 किलोच्या ऐवजी 50 किलो प्रति एकर बियाण्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये पेरणी करायला पाहिजे। आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये थोडंसं हा प्रमाण कमी आहे, आपण कमी प्रमाणात बियाण्याचा वापर करून पेरतो, पण महाराष्ट्रातही भरपूर शेतकरी याच रेशोनी आपल्या शेतामध्ये पेरणी करत आहे। तर चांगल्या उत्पादनासाठी हाच रेशो आपण निवडायला पाहिजे आणि 40 किलो प्रति एकर असं बियाण्याचा यूज करून आपल्या शेतामध्ये पेरणी करून घ्यायला पाहिजे। तर हे झाले मित्रांनो श्रीरामा सुपर 5 SR05 बद्दलची माहिती। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच दुसऱ्या व्हेरायटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्याला जर काही प्रश्न असेल, काही दुसरं विचारायचं असेल तर तुम्ही आमच्या प्रोफाईलमध्ये आपले नंबर आहे, आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। कमेंटद्वारे आपण आपले प्रश्न विचारू शकता किंवा थेट आमच्या शॉपला व्हिजिट करून आमच्यासोबत संपर्क साधू शकता। आमचा पत्ता आहे तातेड लेआउट, कडम रोड, बाबुळगाव, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ। व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर माझे व्हिडिओ तुम्हाला नियमितप्रमाणे मिळत राहिले पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।